आता हा लेसन सिमिलर शब्दातच जोडलेला आहे, बघू शकता. सिमिलेटरी म्हणजे काय असणार आहे, दोन ट्रँगल जर एकमेकांना सिमिलर असेल तर त्याबद्दल स्टडी करायचं आपल्याला. कळतंय? जर दोन ट्रँगल बद्दल एक साथ स्टडी करायचं आपल्याला. मग दोन ट्रँगल स्टडी करण्यासाठी पहिल्यांदा एरिया ऑफ ट्रँगल माहित असलं पाहिजे. काय करणार आहे, पहिल्यांदा काय स्टडी करायचं आपल्याला, एरिया. मग एरिया ऑफ ट्रँगलचा फॉर्म्युला काय असतो हे आता बऱ्यापैकी सगळ्यांनाही माहित असणार आहे. एरिया ऑफ ट्रँगलचा फॉर्म्युला काय असणार आहे, एक मिनिट. बरं, आता बघा, एरिया ऑफ ट्रँगलचा फॉर्म्युला असतो हाफ बेस इंटू हाईट. हाफ बेस इंटू हाईट हा एरिया ऑफ ट्रँगलचा फॉर्म्युला. आता दिलेल्या डायग्राम वरतून तुम्ही बघू शकता, इथे काय असणार, ही असणार आहे हाईट आणि हे काय असणार आहे, बेस. ह्या ट्रँगल वरतून आपण सांगू शकतो हाफ बेस इंटू हाईट. आता अजून एक ट्रँगल घेऊया आपण. हे बघा, हा एक ट्रँगल आहे सपोज. याच्यात पण काय असणार आहे, ही साईड असणार आहे हाईट आणि ही काय असणार आहे, बेस. मग हा सुद्धा फॉर्म्युला काय येणार आहे, हाफ बेस इंटू हाईट. आता जर मी नाव दिलं ह्याला ए, बी आणि सी, तर आता याच्या पुढे काय लिहिणार आहे, मग हाफ बेस काय घेणार आहे, बी सी इंटू हाईट किती घेणार आहे, ए बी. अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करायचं असतं. हे आपण ऑलरेडी याच्या आधी बघितले. तर एक इम्पॉर्टंट पॉइंट असा सांगायचा होता की जर आपला ट्रँगल 90 डिग्री पेक्षा जास्त असेल, काय 90 डिग्री पेक्षा जास्त असेल, तर याची हाईट ही ट्रँगलच्या बाहेर येते. म्हणजे ही काय असणार आहे, हाईट असणार. इकडे बघू शकतो तुम्ही, ही असणार आहे हाईट. मग इथे हाईट कुठलं आणि बेस कुठलं, तर ही असणार आहे त्याची हाईट आणि बेस कुठनं कुठपर्यंत असणार, हे असणार आहे इथपर्यंत बेस. ओके, हे सगळ्या प्रकारचं आपल्याला कळलेलं आहे. तर आता पुढे जाऊया आपण. रेशो काय, पॉइंट मध्येच इथे क्लिअर केलेलं आहे की रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रँगल्स, म्हणजे दोन ट्रँगलचा रेशो ऑफ एरिया बघायचा. कळतं? तर इथे बघा दोन ट्रँगल दिलेले आहेत, तर इथं बेस आणि हाईट तुम्ही देऊ शकता. तर ह्याला काय म्हणणार आहे मी, B1. इथनं इथपर्यंत डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतोय, B1. हे काय असणार आहे, H1. हे B2 आणि हे काय असणार आहे, H2. तर इथेही तेच करणार आहे. मग काय लिहिणार आहे आता, फॉर्म्युल्यानुसार बघू शकता. पहिलं बी, आपला फॉर्म्युला काय असतो, इथे लिहितोय मी बघा, एरिया ऑफ ट्रँगल एबीसी. मग काय येणार आहे, हाफ, बरोबर, हाफ बेस इंटू हाईट. नंतर अपॉन काय येणार आहे, मग हाफ, इथे सुद्धा बेस इंटू हाईट. आले का बघू शकता. बेस काय आहे, B1 इथे लिहितोय. B1 ची व्हॅल्यू काय, BC आणि H1 ची व्हॅल्यू काय, AD. इथे पण B2 ची व्हॅल्यू काय होती, QR आणि इथं H2 ची व्हॅल्यू काय होती, PS. ती इथे आपण प्लॉट केली. तर आता इथे बघू शकतो आपण, हाफला हाफ काय होणार आहे, कॅन्सल आउट. मग राहिलं काय, फक्त इथे राहिलेलं आहे B1 इंटू H1 आणि B2 इंटू H2. हे आलं आपलं आन्सर. आता हे आलं तर याच्या पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचं. काय करणार आहे, सगळ्यांना समजलंय. जर बेस आणि हाईट दोन्ही वेगळं असेल तर काय करतो आपण, प्रोडक्ट ऑफ, इथे लिहितोय मी, काय घेणार आहे आपण, प्रोडक्ट ऑफ बेसेस किंवा बेस अँड हाईट घेतो, जर त्यांचा बेस आणि हाईट दोन्ही वेगळं असेल तर. करेक्ट. आता पुढची केस बघूया. हे बघा, जर बघा केस काय दिलेली आहे, इफ हाईट ऑफ बोथ ट्रँगल्स आर इक्वल, देन बघा दोन ट्रँगलची हाईट जर सेम असेल तर काय येणार आहे. एकदम इझी आहे, बघू शकता तुम्ही. हाईट जर सेम असेल तर काय, पहिल्यांदा आपल्या एरिया ऑफ ट्रँगल नुसार फॉर्म्युला येणार आहे, काय येणार आहे, BC इंटू एच आणि याचा काय येणार आहे, QR इंटू एच. तर इथे एच ला एच काय होणार आहे, हाईट सेम आहे, एच ला एच कॅन्सल होणार, राहणार काय आपल्याकडे फायनल आन्सर, BC डिवाइड बाय QR. हे राहिलं आपलं फायनल आन्सर. मग आपण लिहिणार काय इथे, इथे पण फायनल आन्सर आपल्याला लिहावं लागणार आहे. काय लिहिणार आहे ते, मग B1 अपॉन B2. B1 अपॉन B2 का, हे इथनं इथपर्यंतच्या डिस्टन्सला आपण काय कन्सिडर करतोय, B1 आणि हे जे डिस्टन्स आहे ह्याला काय कन्सिडर करणार आहे आपण, B2. ओके, ते आलेलं आन्सर. म्हणजे ही खालची प्रॉपर्टी आहे ती सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे. काय प्रॉपर्टी दिली, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ अ इक्वल हाईट. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इक्वल हाईट असेल, दोन ट्रँगलचा रेशो काढायचा असेल एरियाचा आणि त्याची हाईट इक्वल असेल, तर आपण कशाच्या डिपेंड राहायचंय, बेसवरती डिपेंड राहायचंय. बघा हाईट इक्वल होती तर आन्सर बेसच्या फॉर्म मध्ये आलं. मग आता तुम्ही थोडा विचार करा, बेस इक्वल असेल तर कुणावरती डिपेंड घ्यावं लागणार आहे आपल्याला. बघा आता दुसरी केस ही काय दिलेली आहे बघा, आता बेस ऑफ बोथ ट्रँगल्स आर इक्वल. म्हणजे आता बेस सेम असेल. बघा ट्रँगल, आता दोन ट्रँगल कुठले आहेत, इथे बघा, इथे हा एक ट्रँगल
आणि तुमचा हा पूर्ण ट्रायंगल. ह्या दोन ट्रायंगल मध्ये इक्वल काय, बेस इक्वल आहे. मग फॉर्म्युलानुसार काय येणार आहे, बेस इंटू हाईट किती येणार आहे, इथे बघा h1 h2 दिलेली आहे, मग ती येणार आहे इथे. मग काय लिहिणार आहे h1 आणि इथे काय लिहिणार आहे b इंटू h2. मग b ला b काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. फायनल आन्सर काय राहणार आहे मग h1 बाय h2. म्हणजे जर बेस इक्वल असेल तर डिपेंड कोणावर राहायचं, हाईट वरती. बघा तेच दिलेली आहे प्रॉपर्टी, काय दिलेली आहे बघू शकता तुम्ही. काय, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. इक्वल बेस असेल तर कुणावरती डिपेंड राहायला लागणार आहे आपल्याला, हाईट वरती डिपेंड राहायला लागणार आहे. ओके, सगळ्यांना समजलंय तर आपण काही याचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा आता ह्या त्याच्यात काय दिलेलं आहे, एबीसी. एबीसी म्हणजे कुठे, पूर्ण ट्रायंगल, हा पूर्ण ट्रायंगल. आणि दुसरा कुठला दिलाय, एपी क्यू. एपी क्यू म्हणजे कुठला ट्रायंगल असणार आहे, हा. ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला द्यायचं आहे. मग इथेही तेच असणार आहे, B1 वगैरे जे काय असं आपण सगळं लिहिणार आहे इथे. मग पहिलं काय लिहिणार आहे आपण इथे, एबीसी. एबीसी वरती काय असणार आहे, हा बेस म्हणूया आपण. बेस किती आहे बघू शकता तुम्ही, BC. हाईट किती आहे, AR. आणि ह्या दुसऱ्या ट्रायंगलची जो रेड मध्ये दाखवलं त्याची बेस किती आहे, PQ. आणि हाईट किती आहे, AR. मग AR ला AR काय होणार आहे इथे, कॅन्सल होईल. आणि फायनल आन्सर काय राहणार आहे मग आपलं, BC अपॉन PQ. झालं. आता हे दुसऱ्या याच्यात बघू शकता तुम्ही, दोन ट्रायंगल आहेत. कुठले दोन आहेत, हे रफ करूया. आता दुसऱ्या याच्यात बघा, याच्यात कुठले दोन इक्वल आहे, LMN. LMN म्हणजे पूर्ण. ओके, हा पूर्ण. आणि दुसरा कुठला आहे, DMN म्हणजे हा. तर याच्यात काय सेम आहे, आता बघितल्याप्रमाणे बेस हा सगळ्यांसाठी, दोघांसाठी काय आहे, सेम आहे. बट हाईट वेगवेगळे आहे. हाईट काय आहे, इकडे असणार आहे आपण H1 म्हणूया आणि इकडे काय आहे H2. हाईट वेगवेगळं असल्यामुळे तसंच लिहावं लागणार आहे आपल्याला. बघा आता पहिलं काय लिहिणार आहे मग, बेस. LMN चा बेस किती आहे, MN. आणि हाईट किती आहे, LP. खाली काय असणार आहे मग, छोट्या ट्रायंगलचा बघा रेड मध्ये दिलेला बेस किती आहे, MN. आणि हाईट किती आहे, DQ. मग आता कॅन्सल आउट काय होणार आहे, MN कॅन्सल. आणि फायनल आन्सर काय राहिलं मग आपलं, LP बाय DQ. आता तिसरा क्वेश्चन, ऍक्टिव्हिटी आहे, एकदम इझी. बघा आता काय केलेलं आहे क्वेश्चन. आता हा ट्रायंगल दिलाय आणि त्यांनी काय सांगितलंय इथं, यम इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB अँड CM. म्हणजे ही AB ह्या सेगमेंटचा काय, यम मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट आहे म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय असणार आहे, सेम. याला B1 म्हणूया आणि ह्याला काय म्हणूया आपण, B2. दोन्ही काय असणार आहे, सेम असणार. इथे लिहितो B1 इज इक्वल टू काय असणार आहे, B2. ओके, आणि दोघांमध्ये आता हाईट द्यायची आहे. तर हाईट कुठे असणार आहे, बघा 90 डिग्री पेक्षा जास्त आहे म्हणजे हाईट कुठे असणार आहे, बाहेर. ही झाली हाईट. याची सुद्धा हाईट हीच असणार आहे, 90 डिग्री आहे ना दोन्ही, मग दोघांची हाईट सेम आहे. मग आपण इथे काय लिहिणार आहे, हे इथे लिहितो समोर. मग काय लिहिणार आहे आपण इथे, B1 इंटू H आणि काय लिहिणार आहे, B2 इंटू H. मग H ला H काय होणार इथे, कॅन्सल. आणि B1 अपॉन B2. मग इथे लिहितो B1 अपॉन B2 आलं. B1 अपॉन B2 एकमेकांना इक्वल आहेत. मग इक्वल आहेत तर ते सुद्धा एकमेकांना काय होणार आहेत, कॅन्सल. मग कॅन्सल झाले की फायनल आन्सर काय राहिलं मग, 1. आता स्टेट द रिझन. रिझन काय लिहिणार आहे तुम्ही, बिकॉज यम इज अ मिड पॉइंट ऑफ AB अँड CM. बस. सगळ्यांना तर हे पॉइंट समजलेले आहेत. हे सगळं समजले असेल तर आपण आता एक्सरसाइजला स्टार्ट करूया. सगळ्यांचे हे पॉइंट झाले असतील, ठीक. आता आपण एक्सरसाइज घेऊया. क्वेश्चन नंबर 1. आता काय दिलेलं आहे बघा तुम्ही, क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलंय, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट काय दिलेली आहे, 5. मग बेस दिलेला आहे आणि हाईट दिलेली आहे आपल्याला. मग बेस आणि हाईट दिलेली असल्यावरती आपण ती ट्रायंगल, बघा दोन ट्रायंगल मी ऑलरेडी काढून दिलेले आहेत तुम्हाला. मग इथे लिहूया बेस किती घेणार आहे, बेस 9 दिलेला आहे इथे. B1 इज इक्वल टू काय म्हणूया, 9. आणि H1 इज इक्वल टू काय कन्सिडर करणार आहे आपण इथे, 5. पुढे काय दिले बघू शकता तुम्ही, दुसऱ्या याच्यात काय दिलेलं आहे, बेस इज 10. म्हणजे इथे काय म्हणूया, B2 इज इक्वल टू 10.
आणि H2 इज इक्वल टू किती असणार आहे 6. हे झालं. आता हे झाल्याच्या नंतर आपण आता हे याच्यात लिहून घेणार आहे. मग एरिया काढायचा आहे ना आपल्याला. काय दिले त्यांनी फाइंड बघा. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. रेशो ऑफ एरियाज म्हणजे काय लिहिणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल. पहिला कुठला ट्रायंगल ABC इथे बी राहिलं ABC डिवाइड बाय काय घेणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQR. मग काय घेणार आहे B1 इंटू H1 डिवाइड बाय B2 इंटू H2. व्हॅल्यू आहेत आपल्याकडे B1 ची 9 इंटू 5 डिवाइड बाय किती घेणार आहे आपण 10 इंटू 6. तर आपण हे डिवाइड करायचं आहे 5 1 जा 5 5 2 जा 10. परत काय घेणार आहे 6 हे पण डिवाइड करावं लागणार आहे 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9. आन्सर किती येणार आहे मग 3/4. हे आला आपला रेशो कशाचा एरिया एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ह्याला आन्सर. ह्याला आपण ब्रॅकेट करून घेऊया. हवा असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता बघा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय काय दिलेलं आहे इथे तुम्ही डायग्राम मध्येच बघू शकता की एक लाईन काय कॉमन आहे दोघांमध्ये. ही लाईन कॉमन आहे ना AB लाईन काय आहे कॉमन. मग इथे तुम्ही स्टेटमेंट लिहिणार आहे तुम्ही इन ट्रायंगल ABC आणि दुसरा कुठला आहे ट्रायंगल ADC नाही ADB एक मिनिट ADB AB is common base. काय कॉमन बेस असेल तर आता डिपेंड कशावरती राहणार आहे आपण हाईट वरती आपल्या स्टेटमेंट नुसार. मग इथे काय लिहिणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB असेल तर किती लिहिणार आहे आपण इथे H1 बाय H2. इथे आपण याला H1 म्हणूया आणि इथे काय म्हणूया H2. तर व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहेत बघू शकता तुम्ही क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे BC इज इक्वल टू 4 आणि AD इज इक्वल टू किती दिलेलं आहे 8. रेशो काढतोय आपण तर रेशो काय घेणार आहे मग आपण इथे 4/8. 4/8 मग फायनल आन्सर किती असणार आहे 1/2. हे तुमचं आलेलं फायनल आन्सर. एकदम इझी होतं. आपला अशा प्रकारे झाला क्वेश्चन नंबर 2. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. याचा स्क्रीनशॉट घ्या. हा क्वेश्चन नीट करायचा आहे. मी जे जे पॉईंट सांगतोय ते समजून नीट लिहून घ्यायचे जिथे तिथे. पहिला क्वेश्चन रीड करू आपण काय दिलेले त्यांनी व्हॅल्यू दिलेले आपल्याला. पहिली बघा काय दिलेले RQ इथे 6 देऊन ठेवलेलं आपल्याला तो पण लिहूया. त्यानंतर काय दिलेलं आहे PS 6 तोही लिहिला आपण. त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला PR तो दिलेला आहे 12. ओके डिस्टन्स आपल्याला देऊन ठेवलेले आहेत. आता ट्रायंगल कुठला घ्यायचा हा मी ट्रायंगल कन्सिडर करतोय आपला जो आपल्याला करायचा. आणि फाइंड काय करायला लावलंय आपल्याला त्यांनी ही मधली काय करायचं आहे QT फाइंड करायचा. मग तो कसा करणार नीट बघा. मी काय काय पॉइंट लिहितोय इथे लिहिणार आहे इन ट्रायंगल PQR कळतंय PQR. आता इथे खाली लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल. काय करणार आहे आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल PQR चा फॉर्म्युला काय असणार आहे हाफ बेस इंटू हाईट. आता इथे नीट समजून घ्या मी पॉइंट नीट सांगतोय. काय येणार आहे ह्याला बेस कन्सिडर करणार आहे आणि ह्याला काय करणार आहे हाईट. बघा 90 डिग्री पेक्षा जास्त आहे ना अँगल म्हणल्यावरती इथं काय हाईट येणार आहे हाईट ही बाहेर येणार आहे. मग काय घेणार आहे इथे बेस इंटू हाईट. मग ती किती घेणार आहे हाफ बेस किती घेणार आहे मग 6 इंटू हाईट सुद्धा किती घेणार आहे 6. इथे किती येणार 2 1 जा 2 2 3 जा 6. फायनल आन्सर किती येणार आहे मग 18. आपल्याला इथं सेंटीमीटर मीटर काही दिलेलं नाहीये. मग याचा आन्सर मध्ये काय लिहिणार आहे हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. काय लिहिणार आहे युनिट स्क्वेअर. हे आपला आन्सर आला. आता आपल्याला मिळालं याचं एरिया. आता परत पण आपल्याला एरियाच बघायचा नीट बघा मी काय करतोय
लाईन मारून घेतो इथे पहिलं. आता बघा काय करणार आहे, एरिया निघाला 18. मग आता परतही मी आता फक्त बेस आणि हाईट मी वेगळ्या ह्याला कन्सिडर करणार, म्हणजे बेस आणि हाईट ह्याला कन्सिडर नाही करणार. हे रफ करून टाकूया आपण. आता इथे बघा, आता एवढीच इन्फॉर्मेशन असे कन्सिडर करा तुम्ही. तर काय येणार आहे मग आता परत तेच एरिया ऑफ ट्रायंगल PQR. बेस काय कन्सिडर करणार आहे आता, हाफ तर घेऊया आणि बेस इंटू हाईट घेतोय आपण. तर इथे बेस कुठला कन्सिडर करणार आहे बघा, आता मी परत नीट सांगतो. ह्याला बेस कन्सिडर करणार आहे आणि ह्याला काय करणार आहे आपण, हाईट कन्सिडर करणार आहे. मग आपण ती व्हॅल्यू लिहूया इथे. हाफ बेस काय असणार आहे 12 इंटू एच किती आहे इथे QT आणि एरियाही काढलाय आपण 18, तो इथे लिहून टाकूया. ओके, तर आता हे सॉल्व्ह करणार आहे आपण. कसं करणार आहे मग, इथे 2 1 जा 2, 2 6 जा 12. 6 इकडे आले तर काय होणार आहे, डिवाइड मध्ये येईल, इज इक्वल टू काय QT. फायनल आन्सर काय येणार आहे मग, QT इज इक्वल टू किती आलं 3 युनिट. हे आलं आपलं आन्सर. आय होप सगळ्यांना हे क्वेश्चन समजलेलं आहे. कसा काढलेला आहे आपण, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि परत एकदा नीट सॉल्व्ह करून घ्या. मी परत सांगतो, इथे काय केलं होतं आपण, दोनदा एरिया काढला. एकदा इकडच्या ह्याला बेस कन्सिडर केलं आणि इकडे हाईट कन्सिडर केलं. नंतर आपण त्याचाच एरिया काढला बट काय केलं, बेस इथे कन्सिडर केला आणि हाईट दुसरीकडे कन्सिडर केला. ओके, त्याच्यामुळे ते आन्सर इझिली निघालं. स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 खूप इम्पॉर्टंट आहे. मी काय पॉइंट लिहितोय ते तुम्ही लिहून घ्यायचे. पहिलं काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला, AD त्याला कोण पॅरलर आहे, BC, हे गिवन आहे. आता काय खाली लिहूया, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD. दोन ट्रायंगल आहेत कुठले, ABC. मार्क करून देतोय मी तुम्हाला, ABC म्हणजे हा पूर्ण ट्रायंगल आहे माझा, करेक्ट. आणि दुसरा कुठला ट्रायंगल बोलतात ते, हा ट्रायंगल अख्खा. हे दोन ट्रायंगल, ह्या दोन ट्रायंगल मध्ये काय करायचंय त्यांनी सांगितलंय की इथे ह्या दोन ट्रायंगल मध्ये जे काय ते मी इथे लिहून घेतोय पहिल्यांदा. आर ऑन सेम बेस. बघा ह्या दोन्ही ट्रायंगल कशावरती आहेत, सेम बेस वरती आहेत. बघा आता तुम्ही हे तुम्ही बघू शकता, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. काय कशावरती आहे, सेम बेस. कुठलीही बेस, तो BC आहे ना, सेम बेस. मग आता पुढे काय स्टेटमेंट लिहिणार आहे मी, अँड दे आर बिटवीन टू पॅरलर. ह्या लाईन म्हणजे काय म्हणणार आहे, पॅरलर. कारण समजून घ्या आणि आता ती यूज करायचंय. लाईन्स ते दोन पॅरलर लाईन मध्ये आहेत. पॅरलर लाईन म्हणजे त्यांची हाईट सुद्धा सेम येणार आहे. काय लिहिणार आहे मग आपण इथे, देअर हाईट आर ऑल्सो सेम. हाईट आर ऑल्सो सेम. ते कुठले असणार आहेत, हाईट ब्रॅकेट मध्ये लिहितोय मी, AP ला कुठली हाईट आहे. आता ह्या दुसऱ्या ट्रायंगल जो रेड मध्ये दाखवलाय त्याला हाईटच नाहीये. मग ती हाईट आपण बाहेर द्यायची. का बाहेर दिली, 90 डिग्री पेक्षा जास्त आहे ट्रायंगल. मग इथे नाव देऊ आपण E. मग इथे पण काय लिहिणार आहे आपण, मग DE. हे दोन सेम आहेत. आता आपण आपल्या फॉर्म्युल्यानुसार जाऊया. काय करायचं, आपल्याला रेशो फाइंड करायचा ना. मग काय करणार आहे आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD. त्यानुसार फॉर्म्युला काय असतो आपला, बेस इंटू B1 इंटू H1 बरोबर, B2 इंटू H2 बरोबर. मग आता बेस तर सेम आहेत. मग आपण ह्याला B1 B2 म्हणण्याच्या ऐवजी सरळ सरळ काय म्हणूया, B आणि B. तर B ला B काय होतील, कॅन्सल होतील. H1 H2 काय आहेत ते लिहून घेऊया. H1 H2 काय आहेत, AP अपॉन काय आहे DE. पण इथे बघा वरती मेन्शन केल्यानुसार दोन्ही एकमेकांना सेम आहेत. तर दोन्ही एकमेकांना सेम आहेत तर आपण APच्या ऐवजी काय लिहू शकतो, चेंज करून लिहू शकतो ना. मग काय लिहिणार आहे, AP अपॉन परत काय लिहू शकतो AP. का तर सेम आहे म्हणजे DE च्या ऐवजी AP आपण रिप्लेस केला.
मग ते दोन्ही एकमेकांना काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहे आणि फायनल आन्सर काय येणार आहे आपलं 1. हे आलं तुमचं आन्सर. हे याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. सगळ्यांना हे पॉईंट कळलेले आहेत, खूप इझी आहेत, तुम्हाला फक्त पॉईंट समजून घेऊन लिहायचे. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे, आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. आता इथे भरपूर गोष्टी मी ऑलरेडी लिहून ठेवल्यात. आपल्याला 4 त्याच्यातले सब क्वेश्चन 4 आहेत, 1, 2, 3 आणि 4. हे चारही आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर पहिले मी 2 घेतोय. तर बघा आता याच्यात काय, दोन्ही मी ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत. याच्यात काय करायचं आहे आपल्याला. तर पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, पी क्यू बी. आता पी क्यू बी कुठे आहे बघू शकता आपण, पी क्यू बी हा करेक्ट. आणि दुसरा कुठला सांगितलाय, पीबीसी. आता पीबीसी म्हणजे कुठला असणार आहे, हा पूर्ण. एक मिनिट, दुसऱ्या याच्यात देऊया आपण, याच्यात कन्सिडर करूया हा पूर्ण ट्रायंगल करेक्ट. मग आता ह्या ट्रायंगल मध्ये, दोन ट्रायंगल मध्ये काय इक्वल आहे हे तुम्ही शोधायचं. पहिलं, दोघांमध्ये काय इक्वल आहे, हाईट इक्वल आहे. दोघांचा बेस वेगळा आहे, ह्याला B1 म्हणणार आहे आणि हे टोटली काय असणार आहे, B2 असणार आहे करेक्ट. मग खाली स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. काय स्टेटमेंट लिहिणार आहे आपण आता इथे, खाली लिहिणार बोथ ट्रायंगल्स हॅव कॉमन और सेम. तुम्ही काय लिहू शकता, कॉमन हाईट. हाईट काय आहे, दोघांमध्ये कॉमन आहे, मार्क करतोय पॉइंट, हाईट कॉमन आहे. तर आपण कशाचा घेणार आहे इथे, बेस बद्दल बोलणार आहे. मग काय घेणार आहे इथं, B1 बाय B2. मग फायनल आन्सर काय येणार आहे इथे, B1 किती आहे बघू शकता तुम्ही, BQ बाय किती येणार आहे मग पूर्ण, BC. नीट डायग्राम मध्ये बघा, तुम्हाला ऑलरेडी ते दिलेले आहे. काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवाइड बाय काय लिहिणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PBC. हे आलं तुमचं आन्सर. ह्याला मी ब्रॅकेट करतोय. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 2 बघू आपण. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे. आता याच्यात तुम्ही थोडंसं तुमचं डोकं वापरा, हे थोडं रफ करतो तोपर्यंत. आता बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे, पीबीसी. पीबीसी म्हणजे कुठला, हा पूर्ण. पीबीसी. आणि दुसरा काय दिलाय, एबीसी. एबीसी म्हणजे बघा, हा ए वरती पॉइंट आहे म्हणजे हा पूर्ण असणार आहे. ह्या दोन ट्रायंगल बद्दल सांगायचं. ह्या दोन ट्रायंगल मध्ये काय इक्वल आहे बघू शकता, बेस इक्वल आहे. कोण इक्वल आहे, बेस. बेस दोघांमध्ये सेम आहे ना, बघा रेडचाही बेस सेम आहे. आणि आता वेगळं काय, हाईट. मग इथे आपण लिहूया, हे काय इथे म्हणून H1 आणि ह्याला काय म्हणणार आहे, H2. मग इथे तुम्ही स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. काय लिहिणार, बोथ ट्रायंगल्स हॅव कॉमन बेस. म्हणजे दोघांना काय, कॉमन बेस आहे. कॉमन बेस आहे म्हणल्यावरती आपण काय करणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PBC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय असणार, जर कॉमन बेस आहे, परत सांगतोय कॉमन बेस आहे, ते कशावरती डिपेंड असणार आहे, आपण हाईट वरती. H1 बाय काय असणार आहे, H2. ठीक आहे, मग आता मला सांगा, तुम्ही बघूनच सांगू शकता की H1 किती आहे, H2 किती आहे. H1 आहे PQ डिवाइड बाय किती आहे, AB. हे आलं तुमचं फायनल आन्सर. आय होप सगळ्यांना एक क्वेश्चन समजलेला आहे, दोन्ही क्वेश्चन. आता आपण पुढचे दोन क्वेश्चन घेऊया, 3rd नंबरचा आणि 4th नंबरचा. क्वेश्चन नंबर 5 मधला तर 3rd आणि 4th क्वेश्चन आपण बघतोय. ह्या दोन क्वेश्चन मध्ये करायचंय, जेपर्यंत आतापर्यंत करत आलो तेच बघणार आहे आपण आता. तर बघा, दोन ट्रायंगल दिलेत एबीसी. एबीसी म्हणजे हा पूर्ण ट्रायंगल. आणि दुसरा कुठला दिलेला आहे बघू शकता तुम्ही, ADC म्हणजे हा ट्रायंगल. ह्या दोन ट्रायंगल मध्ये कॉमन काय, इथे नीट बघितलं तर तुम्हाला समजतंय कॉमन काय, एडी ही लाईन कॉमन आहे म्हणजे हाईट काय आहे, कॉमन आहे. बेस वेगळा आहे, हा B1 असणार आहे आणि हा काय असणार आहे, B2 असणार आहे.
ठीक आहे, तर आपण ह्या गोष्टी लिहून घेऊया. आता मग काय लिहिणार आहे, पहिलं स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. काय लिहिणार मग स्टेटमेंट? बोथ ट्रायंगल्स हॅव कॉमन हाईट. काय कॉमन हाईट? हे तर सगळ्यांना आता समजलेलं आहे, वाटलंच तर ते लिहितो मी, कॉमन हाईट. मग कॉमन हाईट असल्यावरती काय येणार आहे, मग बेस बद्दल बोलणार आहे आपण. मग B1 अपॉन B2 येणार. B1 अपॉन B2 आल्यावरती काय येणार मग इथे फायनल आन्सर आपलं. कुठल्या व्हॅल्यू आहेत ते आपल्याला इथे लिहावे लागतील, ते मी इथे लिहितोय. काय येणार आहे मग इथं B1 ची व्हॅल्यू किती आहे बघा, BC डिवाइड बाय किती येणार आहे मग DC. हे आलं आपलं फायनल आन्सर. तसंच आपल्याला आता हे पण सॉल्व्ह करायचं आहे. तर याच्यात काय बघू शकता, काहीच नाहीये. तर दोन ट्रायंगल, आता हे दोन ट्रायंगल इथे ड्रॉ करूया क्वेश्चन नंबर 4 साठी. तर आता बघा दोन ट्रायंगल कुठले दिले. पहिला ट्रायंगल दिला एडीसी. एडीसी म्हणजे हा ट्रायंगल असणार आहे. त्यानंतर दुसरा ट्रायंगल कुठला दिलेला आहे बघा त्यांनी, पी क्यू सी म्हणजे हा ट्रायंगल. आता या दोन ट्रायंगल मध्ये इक्वल काहीच नाहीये, मग आपण याला देऊन टाकू. याला म्हणणार आहे B1, हे असणार आहे H1, इथे असणार आहे H1. हे टोटली काय असणार आहे B2, इथनं इथपर्यंत टोटल डिस्टन्स, आणि हे काय असणार आहे H2. ह्या व्हॅल्यू आपण इथे प्लॉट करणार आहेत. म्हणजे काय लिहिणार आहे B1 इंटू H1 डिवाइड बाय B2 इंटू H2. तर बघा B2 ची व्हॅल्यू काय आहे, ती दिसतीये. B1 ची व्हॅल्यू आहे DC मल्टीप्लाय बाय H1 किती आहे AD डिवाइड बाय BC ची, B2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे QC इंटू काय असणार आहे PQ. हे आलं तुमचं फायनल आन्सर. एक मिनिट, काय लिहिणार आहे इथे, एक मिनिट परत लिहितोय मी. हे काय लिहिणार आहे QC इंटू PQ. ठीक आहे, तर तुम्हाला हवं असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या. अशा पद्धतीने आपली एक्सरसाइज संपलेली आहे. तर तुम्ही याच्या ही पूर्ण एक्सरसाइज एकदा परत सॉल्व्ह करून मला रिपोर्ट करता.